आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. वयोवृद्ध आणि दुर्धर रोगाने आजारी कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्यासंदर्भात सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला दिले आहेत. हे धोरण निश्चित करून येत्या 3 महिन्यात देशभरात समान व्यवस्था लागू करावी, असं न्यायालयानं सांगितलं आहे. बालकांच्या लसीकरणाच्या क्षेत्रात भारतानं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांच्या ताज्या अहवालानुसार भारतात जन्मानंतर पहिल्या वर्षात एकही प्रतिबंधात्मक लस न मिळालेल्या बालकांची संख्या लक्षणीयरित्या घटली आहे. देशातल्या 95% बालकांचं संपूर्ण लसीकरण पूर्ण झालं आहे. नागपूरच्या श्रीनिकेतन आर्ट्स अँड कॉमर्स महाविद्यालयात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसद 2026-27चा शपथविधी सोहळा पार पडला. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी मंत्रिमंडळ आणि संसद सदस्यांनी पदाची शपथ घेतली. यावेळी विद्यार्थ्यांना नेतृत्व गुण, लोकशाही मूल्य आणि जबाबदार नागरिकत्वाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील लाखनदूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी प्रशांत रामटेके यांच्यावर कर्तव्य बजावत असताना कृषी सेवकानं लाकडी काठीनं हल्ला केल्याची घटना काल घडली. शासकीय कामातील हलगर्जीपणाबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून हा हल्ला केल्याचा आरोप असून या प्रकरणी मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कृषी अधिकाऱ्यांनी दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली असून प्रशासनानंही योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कार्डिफमधील सोफिया गार्डन्स इथं सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या 17व्या षटकात एक गडी बाद 103 धावा झाल्या होत्या. या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत काल अर्जेंटिनानं इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. आता अंतिम सामना अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात येत्या रविवारी 19 जुलै रोजी होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री 8:42 विविध भारतीवरून ऐकू शकाल. नमस्कार.